घाटकोपर फलक दुर्घटना प्रकरणी रिटायर्ड जस्टिस दिलीप भोसले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। या जागेचं आरक्षण कमी काळामध्ये बदलण्यात आलं आणि एका वेगळ्याच कंपनीचं पेट्रोल पंपाचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे। या सगळ्यांची चौकशी दिलीप भोसले कमिटी करणार आहे। आमदार असो वा नामदार असो, येथे पोलीस अधिकारी कोण आहेत हे सर्व जनतेसमोर येणार आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। घाटकोपर होल्डिंग दुर्घटनावर आता रिटायर्ड जस्टिस दिलीप भोसले समिती महाराष्ट्र सरकारने नेमली आहे। 2020 मध्ये ही जागा पोलीस हाऊसिंग साठी असताना 2 महिन्यात त्याचा आरक्षण बदलण्यात आलं। एका वेगळ्याच कंपनीला पेट्रोल पंप देण्यात आला, त्याच्यावर 16 होल्डिंग लावण्यात आले। दुर्घटनामध्ये 17 लोक मृत्यू पावले। ह्या सगळ्यांची चौकशी ही दिलीप भोसले कमिटी करणार आणि याच्या मागे राजकीय असो की आर्थिक असो, आमदार असो की नामदार असो, हे कोण आहे, पोलीस ऑफिसर कोण आहे, ज्यांनी बेकायदेशीर अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट दिले, त्याचा जनतेच्या समोर येणार।